राधे कृष्ण, जय जय श्रीकृष्ण. आज मी तुम्हाला भगवद्गीतेतील 9वा अध्याय राजविद्या राजगुह्या योग सांगणार आहे. श्री भगवान म्हणाले, दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारातून मुक्त होशील. हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे असणारे आणि अविनाशी आहे. हे परंतपा अर्जुना, या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रात फिरत राहतात. जसे पाण्याने बर्फ पूर्णपणे भरलेले असते, तसे मी निराकार परमात्मा रूपीने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेले आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात असे समज. हे कांतेया, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. हे धनंजया, त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीन प्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. हे कांतेया, माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरसह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे. माझ्या परमभावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला, सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. परंतु हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात. ते दृढ निश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्यप्रमाणे माझी उपासना करतात. दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात. आणि दुसरे काही अनेक रूपाने असलेल्या मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकाराने उपासना करतात. श्रोतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती, अन्न व औषध मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे, हवनाची क्रिया ही मीच आहे. या जगात धारण करणारा व कर्मफळ देणारा, आई वडील आजोबा, जाण्यायोगा पवित्र ओमकार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे. प्राप्त होण्याजोगे परमधाम भरणपोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे. मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्यांचा वर्षाव करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे आणि सत आणि असत सुद्धा मीच आहे. तिन्ही वेदात सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात. ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात येतात.
जे अनन्यप्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने बसतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. हे कांतेया, जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात तेही माझीच पूजा करतात, परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी ही मीच आहे, पण ते मला परमेश्वराला तत्वता जाणत नाहीत म्हणून पुनर्जन्म घेतात. देवांची पूजा करणारे देवांना मिळतात, पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. जो कुणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्काम प्रेमी भक्तांनी प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. हे कांतेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. मी सर्व भूतमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो. जर एखादा अत्यंत दुर्वर्तनी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जन समजावा, कारण तो यथार्थ निश्चयी असतो, अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो. तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे कांतेया, तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही. हे पार्था, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडाळादी कोणीही असो, ते सुद्धा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात. मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात. हे काय सांगावयास पाहिजे. म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर, माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. इथे भगवद्गीतेतील 9वा अध्याय संपला. यानंतरचा 10वा अध्याय घेऊन मी लवकरच येत आहे. तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन राधे कृष्ण लिहायला विसरू नका. राधे कृष्ण, जय जय श्रीकृष्ण.